नमस्कार. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, ऊर्जा आणि सारे अवकाश कवेत घेण्याची महत्वाकांक्षा. या उत्साह, उर्मी आणि ऊर्जेच्या बळावर प्रत्येक काळातील तरुण पिढीच्या हातून काही सृजनात्मक घडत असते, नवनिर्मिती होत असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवर कोणतं गाणं आहे हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. तरुणाईच्या मनात जे धुमसत असतं ते गाणं म्हणून त्यांच्या ओठांवर येतं. सहसा आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या सभोवतालच्या जगात अपरिमित उत्साह घेऊन ही ऊर्जेची बेट वावरत असतात. कुणी लेखक म्हणून शब्दातून व्यक्त होत असतं, कुणी कवी म्हणून रसिकांच्या मनावर गारूड करत असतं, कुणी पत्रकार म्हणून दुर्लक्षित जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतं, तर कुणी लघु उद्योजक म्हणून नव्या निर्माणाची धडपड करत असतं. कुणी डॉक्टर म्हणून समाजाच्या आरोग्याची चिंता वाहत असतं, तर कुणी अभियंता म्हणून रचनात्मक उभारणीच्या कामात गढून गेलेलं असतं. कुणी शिक्षक, प्राध्यापक म्हणून विद्यार्थी जीवनाला आकार देत असतं, तर कुणी संशोधक म्हणून व्यासंगाच्या महासागरात मुसाफिरी करत असतं. कुणी आपल्या चिंतनशील भाषण प्रवचनाच्या माध्यमातून लोकमानस घडवत असतं, तर कुणी स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने पूर्वतयारी करत नव्या प्रशासनाची परिभाषा तयार करत असतं. खरं तर अशा या तरुणाईचा संघर्ष, यश, कर्तृत्व सारच प्रेरणादायी असतं. पण आपण उथळ पाण्याला खळखळाट फार असे त्यांचे सदोष मूल्यमापन करत एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, नाहीतर त्यांना अनुल्लेखाने मारतो. टीका करायची असली तरी हरकत नाही, पण निदान त्यांच्या मनात काय खळबळ चालू आहे हे समजून घेणे आवश्यक नाही का? तरुणाईच्या मनातील चिंता आणि चिंतन सगळ्यांच्या समोर यावे या हेतूने युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स या भावनेतून इग्नायटेड माइंड्स हा आगळा वेगळा उपक्रम युवा मनवंतर या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर आम्ही राबवत आहोत. या उपक्रमातील 7व्या प्रज्वलित तरुण आहेत विधी पळसापुरे, मुंबई. विधीचे मूळ गाव लातूर, परंतु वडील शासकीय सेवेत असल्याने त्यांच्या बदलीबरोबर तिचीही फिरस्ती ठरलेली. म्हणून तर तिचा जन्म चंद्रपूरचा. आरंभीचे शालेय शिक्षण चंद्रपूरमध्ये, तर पुढील शालेय शिक्षण अकोला आणि नागपूरमध्ये. 11वी-12वीच्या शिक्षणासाठी तिने दयानंद विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि शिक्षणाच्या निमित्ताने का असेना ती पक्की लातूरकर झाली. 12वीला 92% असे उत्तम गुण घेऊनही तिने वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षणाचा पारंपरिक मार्ग निवडला नाही. उलट विज्ञानाचे मूलभूत शिक्षण घेता यावे यासाठी BSc या शाखेची निवड केली आणि अर्थातच आपल्या अभ्यासू वृत्तीच्या बळावरती सूक्ष्म जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयात विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळवले. अनिवार्य इंग्रजी या विषयात विद्यापीठात सर्वाधिक गुण संपादन केले. सूक्ष्म जीवशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने मुंबईची निवड केली. IIT मुंबई येथील बायोसायन्सेस अँड बायो इंजिनिअरिंग या विभागात शिक्षण आणि मूलभूत संशोधनासाठीची तिची धडपड कौतुकास्पद आहे. सर्वसाधारणपणे अभ्यासू विद्यार्थिनी म्हटले की तिची कला जीवनापासूनची फारकत ठरलेली असते, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभ्यासू वृत्तीत विधी जशी अव्वल आहे तशीच वक्तृत्व, वादविवाद, अभिनय, नृत्य, मॉडेलिंग, पेंटिंग आणि जिम्नॅस्टिक्स अशाही क्षेत्रात ती अव्वलच आहे. नृत्यकलेचे तिने शास्त्रीय शिक्षण घेतलेले असून शालेय जीवनात सह्याद्री वाहिनीवरील दम दमादम या कार्यक्रमातील तिचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. यासोबतच वक्तृत्व, वादविवाद आणि अभिनय या कलांच्या माध्यमातून तिने अनेक युवक महोत्सव गाजवले. इंद्रधनुष्य आणि पश्चिम विभागीय युवक महोत्सव या महोत्सवांमध्ये विद्यापीठाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. वक्तृत्व, वादविवादाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतानाच निबंध लेखनाची आवडही तितक्याच तन्मयतेने जोपासली. या सगळ्याच स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय
आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके मिळवली. ऑगस्ट 2019 मध्ये मलेशिया येथे संपन्न झालेल्या द एशिया युथ इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स या महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करून द मोस्ट आउटस्टँडिंग डेलिगेट हा पुरस्कारही मिळवला. याशिवाय स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार, नारी तुझे सलाम राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय युवा पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार तिने संपादन केलेले आहेत. या पुरस्कारासोबतच महाराष्ट्र शासनाच्या प्रबोधन मोहिमेत युवा माहिती दूत म्हणूनही तिने आपले कर्तव्य बजावले आहे. थोडक्यात काय तर सर्व क्षेत्रीय सकल गुणसंपन्न असे तिचे व्यक्तिमत्व आहे. म्हणून तर तरुण आईच्या तेजस्वितेचे नेत्रदीपक उदाहरण असलेल्या तिच्यासारख्या तरुणीने ही उत्क्रांती हवीशी अशा विषयावरती काय मांडणी केली आहे हे ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. आपण तिच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार. मला खात्री आहे की आपल्यापैकी 80% लोक असे असतील ज्यांना असं वाटत असेल की मी ह्या कामापेक्षा कुठली तरी दुसरी गोष्ट आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा करू शकते. ह्या कामापेक्षा मी त्यात आणखी काहीतरी उत्कृष्ट करू शकतो. त्या कामाने माझ्या व्यक्तिमत्वाची वाढ होते. ते काम करत असताना मला अत्यंत आनंद होतो. मी रमतो. वेळ कुठे जातो कळतच नाही. हो ना? आणि यालाच आपण छंद असं म्हणतो. पण विडंबना अशी आहे की जे काम आपल्याला करायला आवडतं किंवा जी गोष्ट आपल्याला करायला आवडते तेच आपलं करिअर किंवा इन्कमचा सोर्स असेलच असं नाही. आणि इथूनच खरी गल्लत व्हायला सुरुवात होते. आपण अशा रेसमध्ये पार्टिसिपेट करतो आणि कॉम्पिटिशन करतो ज्यात आपल्याला आवडच नसते. आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करायला लागतो आणि इतक्यात एन्झायटी, फेलियर आणि डिप्रेशन यांचं प्रमाणही वाढायला लागतं. हळूहळू आपण स्वतःला एका अशा घरट्यात ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो ज्याचा रंग, रूप आणि आकार या तीनही गोष्टी आपल्याला आवडत नसतात. थोडक्यात काय तर आपण लाईफमध्ये डिससॅटिस्फाईड असतो. पण आता या ठिकाणी काही लोकांच्या मनात असा प्रश्न नक्कीच उद्भवला असेल की हा विषय खरंच इतका महत्वाचा आहे का की यावर एखादी चर्चा असू शकते, किंवा आम्हाला तर आता चांगली नोकरी मिळालीये मग याचा काय फरक पडतोय. अगदी बरोबर आहे. आपण छान अभ्यास केला, मोठमोठ्या संस्थेत आपला नंबरही लागला, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, सगळं सुरळीतपणे चालू आहे. पण इतक्यात कोरोना सारख्या एखाद्या महामारीने यावं आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या आणि आकांक्षा लाटेप्रमाणे आपल्यासोबत वाहून न्यावं. अर्थात काय तर आपली मेहनत, आपली इच्छा, आकांक्षा आणि आपलं भविष्य यावर एखादं पहाडच कोसळावं. म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या उद्योजकाकडे आपण व्यवसायाचे धडे घ्यायला गेल्यानंतर त्यांचाही हाच सल्ला असतो किंवा हाच आग्रह असतो की जर आपल्याला व्यवसायात यश संपादन करायचं असेल तर 4 ते 5 छोटे का होईना पण आपण आपले इन्कमचे सोर्स तयार ठेवायला हवेत. अगदी तसंच याही क्षेत्रात आहे. स्वतःला अपस्किल करणं हे कधीही फायद्याचंच. पण यात आपल्याला एका गोष्टीची मात्र काळजी घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की एव्हरी प्लांट हॅज देअर ओन रिक्वायरमेंट फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड दिस सो डू पीपल. वी ऑल आर युनिक. वी ऑल आर ब्लेस्ड विथ अ युनिक टॅलेंट अँड वी नीड टू आयडेंटिफाय इट. त्या टॅलेंटला आपल्याला ओळखणं आणि त्याला आकार देणं ही आपली जिम्मेदारी आहे. पण आता असाही विचार बऱ्याच लोकांच्या मनात येऊ शकतो की हे सगळं तर खरंय पण आयडियलिस्टिक आहे, प्रॅक्टिकल नाही. असं कसं शक्य आहे? आपण कुठेतरी एकाच फील्डमध्ये स्टेबल होऊ शकतो. मग मला या ठिकाणी माझी कहाणी तुम्हाला ऐकवावीशी वाटते. लहानपणापासूनच मल्टीटास्किंग असण्याचा माझा हा प्रवास असाच सुरू आहे. आईच्या प्रेरणेने आणि शिकवणीने आपण सदैव अष्टपैलू असावं याकडे मी प्रेरित असायचे. जितकं महत्व आपण शिक्षणाला देतो अगदी तितकंच महत्व आपण इतर गोष्टींनाही द्यावं असं तिचं मत कालही होतं आणि आजही आहे. शिक्षणाबरोबरच मी शास्त्रीय नृत्याचे, कथ्थकचे, लोकनृत्य आणि वेस्टर्न स्टाईल याचे धडे घ्यायला लागले. लहानपणापासूनच मोठे मोठे कॉम्पिटिशन्स, कार्यक्रम आणि शो करायला लागले. या सगळ्या गोष्टींनी मला एक कलावंत म्हणून ओळख निर्माण करून दिली. पण मी इथेच थांबले नाही, तर नाटक, ज्याला आपण थिएटर्स म्हणतो, हेही मी करायला लागले. एकीकडे कॅलिग्राफी आणि जिम्नॅस्टिक्स मध्ये मी निपुण होत गेले. वादविवाद,
वक्तृत्व, निवेदन, सूत्रसंचालन, व्याख्यान, निबंध आणि सृजनात्मक लेखन याकडेही माझा कल होता. यात मी यश संपादन करत गेले आणि आज देखील शास्त्रीय संगीताचे धडे मी घेत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गमतीची गोष्ट म्हणजे मी आपल्या अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. लहानपणापासून ते आतापर्यंतचा माझा शैक्षणिक प्रवास हा अत्यंत उत्कृष्ट राहिला. शाळेत टॉपर, 10वी-12वीत मेरिट, ग्रॅज्युएशनमध्ये युनिव्हर्सिटी रँकर, ग्रॅज्युएशन सब्जेक्ट्समध्ये गोल्ड मेडल्स, नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्स पुणे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या संस्थेमधून रिसर्च इंटर्नशिप्स मी सक्सेसफुली पार पाडल्यात. मी अभ्यासाला तितकंच महत्त्व दिलं. पण बाकी जणांपेक्षा माझी एक गोष्ट मात्र विपरीत होती. जसे लोक म्हणतात आधी अभ्यास आणि मग इतर गोष्टी, तर माझं असं होतं की आधी इतर गोष्टी आणि मग अभ्यास. मला आठवतंय की साहित्य, संगीत आणि नृत्याकडे असलेली माझी ओढ मला दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यामध्ये कशा प्रकारे मदत करायची. शाळा, क्लास, कार्यक्रम आणि स्पर्धा ही सायकल सतत सुरू असायची. आणि हो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जितकं महत्व आपण बाहेरच्या गोष्टींना देतो किंवा या सगळ्या कलागुणांना देतो, तितकंच महत्व आपण घरातल्या गोष्टींना देखील द्यायला हवं. जसं की पाककला, मेहंदी, रांगोळी. आणि म्हणून आपण या सगळ्यांकडे लक्ष द्यायला हवं. याचा फायदा आपल्याला कुठे ना कुठे होत असतो. आणि अर्थातच इतक्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी मॅनेज करणं ही पण एक वेगळी कला आहे, ज्याला आपण मॅनेजमेंट स्किल्स म्हणतो. मला इथे एक गंमत सांगावीशी वाटेल की लहानपणी स्कूलमध्ये मिळालेलं ते होमवर्क, क्लासेसमध्ये शिकलेल्या त्या नवनवीन गोष्टी आणि कार्यक्रम आणि स्पर्धांसाठी लागणारी ती तयारी, या सगळ्यांना एकत्र धरून चालण्यामध्ये मी निपुण झाले होते. डान्स क्लासमध्ये मिळालेला तो 10 मिनिटाचा ब्रेक, तर स्कूल आणि क्लासेसला जाताना तो ऑटो रिक्षाचा प्रवास, यावेळी माझ्यासाठी अत्यंत महत्वाच्या होत्या. यात माझा एकही मिनिट रिकामा गेला असेल असं मला आठवत नाही. आपण आपल्या संस्कृतीला जपून मॉडर्नायझेशन कडे वळायला हवं, माझ्या आईची ही शिकवण मला आजही लक्षात आहे. आणि खरं तर हे सगळं शक्य फक्त आणि फक्त माझ्या पहिल्या गुरु, माझी प्रेरणा अर्थात माझ्या आईमुळे शक्य होऊ शकले. तिने घेतलेला तो श्रम, तो त्याग, ती जिद्द आणि त्या इच्छा, या सर्वांमुळेच मी जे आज आहे ते घडू शकले. आणि म्हणूनच आभार व्यक्त करण्याची आणि कृतज्ञतेची ही संधी मी बिलकुल सोडणार नाही. आणि म्हणून मी माझ्या आईचे शतशत आभार मानते. पण ही सगळी गोष्ट सांगण्याचं तात्पर्य काय, तर हे की व्यक्तिमत्व विकासासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. एक तर पालकांनी योग्य वेळीच आपल्या पाल्याच्या कलागुणांना ओळखावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांना वाव द्यावा. तर दुसरीकडे पाल्यांनी देखील आपला कॅनव्हास हा खूप मोठा ठेवावा, वाईड होरायझन मध्ये काम करायला हवं. कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे विषय सबसिडरी जरी असले तरी हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि बहुधा मिडल क्लास फॅमिलीजमध्ये करिअरचे डिसिजन घेत असताना या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं आणि त्यांचं स्वप्न एका रिजिड फ्रेममध्ये फिट करून दिलं जातं आणि ऍडजस्टमेंटच्या नावाखाली कॉम्प्रोमाइज केला जातो. पण आता टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन ट्रान्सफॉर्मेशनच्या या युगामुळे बऱ्याच गोष्टी आणि बरेच विचार हे बदलत आहेत. करिअरसाठीच्या अनेक ऑपॉर्च्युनिटीज ह्या अवेलेबल होत आहेत. डिजिटल मार्केटिंग, डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन क्षेत्रांमध्येही करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. सोशल नेटवर्किंग साईट्स आणि प्रोफेशनल वेबसाईट्समुळे आपल्याला या नवीन क्षेत्रांची माहिती आणि त्यात कार्यरत असलेल्या लोकांविषयीची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. आज समाजात इतके उदाहरणं आहेत ज्यांनी आपल्याला आपला विचार बदलायला भाग पाडला आहे. असे अनेक कॅलिग्राफिस्ट, कार्टुनिस्ट, शेफ आणि रायटर आहेत ज्यांनी आपल्या कलेला एक योग्य दिशा दिलीये आणि आज ते उंच शिखरावर जाऊन पोहोचलेत. आता आपणही आपल्या विचाराला बदलायला हवं, रोज काहीतरी नवीन शिकायला हवं. आणि असं म्हणतात ना की प्रत्येकामध्ये 64 कलांपैकी एक कला तर नक्कीच असते. आपल्याला फक्त त्या कलेला ओळखायचंय, त्याला जोपासायचंय आणि घडवायचंय. आणि हो, असा विचार आपण नक्कीच करायला नको की आता खूप उशीर झालाय. नो, इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट समथिंग न्यू. तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचं महत्व तुम्हाला पटलं असेलच. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे युवा मनवंतरचा हा एक उत्कृष्ट मंच. एक असा मंच जो आपल्याला आपल्यामधील आवडीला आणि कलेला जोपासण्याचं काम करत आहे. याच उपक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधू शकतेय.
लाईक माइंडेड लोकांचा एक सर्कल तयार होतोय. आपली पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत चालली आहे. आणि या सर्व गोष्टींचं श्रेय प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर यांना जातं. त्यांच्या कल्पनेतून आलेला प्रत्येक उपक्रम हा क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहित करतो. कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि त्यातलाच हा इग्नायटेड माइंड्सचा उपक्रम. तरुणाईच्या मनातील चिंता आणि चिंतन सगळ्यांसमोर आणणारा हा एक आगळा वेगळा उपक्रम जो सांगतो युथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स. मी प्राध्यापक विश्वाधार देशमुख सरांचे अभिनंदन करते आणि मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. तर आजच्या या संवादाचा टेक अवे मेसेज किंवा की मेसेज काय असावा तर हाच की अपस्किल करण्याची ही उत्क्रांती आता घडायलाच हवी. याचा फक्त व्यक्तिविशेष फायदा नसून समाजालाही तितकाच फायदा आहे. रोजगार निर्मिती आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये हे विषय अत्यंत महत्वाचे आहेत. सरकार नवीन शिक्षण धोरण आणि वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून युथ डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आणखी जास्त भर देण्याचा प्रयत्न करतेय. आणि जाता जाता मला इथे एक गोष्ट नक्कीच नमूद करावीशी वाटते जी अत्यंत महत्वाची आहे. फक्त आपल्या पालकांच्या आग्रहाने, पीअर प्रेशरमुळे, लोक काय म्हणतील या विचाराने आणि नको त्या कॉम्पिटिशन्समुळे आपण आपली अस्मिता गमावून बसलोय. त्याने हे काम केलं म्हणून मी हे काम करणार, त्यापेक्षा जास्त मला हे काम आवडतं म्हणून मी हे काम करणार, असं पॅशन आपल्यात असायला हवं. आपण जर आपले स्कोप वाढवलं तर ऑपॉर्च्युनिटीजही नक्की वाढतील याकडे लक्ष द्यायला हवं. आणि याने आपल्याला आपलं उत्तम भविष्य, विकसित व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळेल यात काहीच शंका नाही. धन्यवाद.